अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. आपण सर्वांनी स्वामींचे अनेक चमत्कार ऐकले असतील, पण आजची ही कथा आपल्याला सांगते की जेव्हा एखादा भक्त पूर्णतः स्वामींना शरण जातो तेव्हा प्रत्यक्ष काळ सुद्धा त्याचे काहीही वाकडे करू शकत नाही. तर आज आपण पाहणार आहोत स्वामींनी यमदूतांना परतवून आपल्या भक्ताचे प्राण कसे वाचवले. अक्कलकोटमध्ये स्वामींचे एक निस्सिम भक्त राहत होता. अचानक तो गंभीर आजारी पडला. गावातील नामांकित वैद्यांना बोलावण्यात आले, परंतु नाडी तपासून वैद्यांनी सुस्कारा सोडला. आता औषधोपचारासाठी वेळ निघून गेली आहे. यांची नाडी सुटत चालली आहे. आता फक्त परमेश्वरच यांना वाचवू शकतो. यांची शेवटची इच्छा पूर्ण करा, असं वैद्यांनी सांगितलं. तिथे घरामध्ये भक्तांचे प्राण कंठाशी आले होते आणि इकडे मठात स्वामी अचानक कोणाशी तरी बोलू लागले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच वीज चमकत होती. तर स्वामी समर्थ महाराज म्हणतात की खबरदार, पुढे यायचे नाही. माझ्या लेकराला हात लावायची तुमची हिंमत कशी झाली? चालते व्हा इथून. तेव्हा आजूबाजूला लोक पाहतात, पण त्यांना कोणीच दिसत नाही. स्वामी हवेत पाहून कोणाला तरी धमकावत आहेत असं फक्त वाटत होतं. लोकांना फक्त स्वामी दिसत होते, पण स्वामींना प्रत्यक्ष यमदूत दिसत होते, जे त्या भक्ताचे प्राण न्यायला आले होते. स्वामी यमदूतांना उद्देशून कडाडले, हा माझा भक्त आहे, याचे प्राण नेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. जा, तुमच्या मालकाला सांगा की स्वामींनी याची मुदत वाढवून दिली आहे. तिकडे घरात तो भक्त अचानक एक मोठी उचकी देतो आणि त्याचे डोळे उघडतात. तो सावरून बसतो आणि चमत्कार घडला. जो भक्त मृतप्राय पडला होता त्याच्या शरीरात चैतन्य परतले. त्याने हात जोडून फक्त एकच शब्द उच्चारला, स्वामी. मला स्वामी दिसले होते. त्यांनी मला त्या काळ्या सावल्यांपासून वाचवले. त्यांनी मला पुन्हा आयुष्य दिले. तर हा केवळ चमत्कार नाही, तर स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेला शब्द आहे. जो स्वामींवरती विश्वास ठेवतो त्याचा भार स्वामी स्वतः वाहतात. म्हणूनच म्हटले जाते की अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर तुम्हाला हा स्वामींचा चमत्कार कसा वाटला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.